पाहायला मिळते. विद्यमान जोडी मैदानादरम्यान इथे दाखल होताना दिसते. गणेश आणि त्यांना साथ देण्यासाठी विनायक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत दादा यांना मात्र आमंत्रित केले गेले. 2 षटकांचा सामना आहे. संकेत यांच्या गोलंदाजीचा या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं, त्यांना अनुभवलं. संकेत पहिल्याच षटकासाठी ज्यांना मात्र उतरले गेले ते महत्त्वाचा गोलंदाज आहेत आणि संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना, संघाकडून पहिल्या षटकाचा भेदक मारा करत असताना संकेत यांची कामगिरी आतापर्यंत भन्नाट राहिली आहे. त्याच्यामुळे या दुसऱ्या सामन्यामध्ये, या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीची सुरुवात करतायत संकेत ते देखील पाहण्याला ठरेल. सलामीची जोडी मैदानादरम्यान उतरले गणेश आणि विनायक. पंचांना देखील विनंती करतोय लेट्स प्ले असा इशारा लगेचच द्यायचा आणि सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा सामना आहे. कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले निर्बंध नसणार आहे. यस लेट्स प्ले असा इशारा दिला जातोय पंचांच्या वतीने. गोलंदाज तयार. संकेत, पहिला चेंडूला फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाणासारखा सरळ तुडवलाय आणि प्रोटेक्शन निश्चितप्रमाणे केलं जाईल तिथे. मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. 2 बाउन्स चेंडूला कॅरी केलंय, चेंडूला फेकलंय, तोपर्यंत एक धाव इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसतंय. या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाले. या दरम्यान एक चांगली सुरुवात केली गेली बॅटिंग करणाऱ्या कुंभारली क्रिकेट संघाकडून. कुंभारली क्रिकेट संघ आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे सामन्यावरती वचक आपल्याला पाहायला मिळाला. ऑन दी एअर हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचं नाही आहे. कॅमेरामॅन यांना मात्र झेल पकडण्याची संधी होती. सीमा रेषे पार, दुसऱ्याच चेंडूवरती मॅक्झिमम षटकार. थँक्यू. दुसऱ्या चेंडूला मात्र आसमानी टोला दाखवलाय. तिसऱ्या चेंडूला देखील क्लास दाखवलाय. 1 बाउन्स सीमारेषे पार, फरार. 4 धावा, क्लासिकल चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र कुंभारली क्रिकेट संघ बॅटिंग करताना दुसऱ्या चेंडूपासून क्लास दाखवायला चालू केलाय. याही चेंडूला फटका टोळवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. मिस जजमेंट पाहायला मिळालं. 1 बाउन्स सीमारेषे पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. थँक्यू विनायक ऑन दी फायर. गणपती बाप्पांचं नाव आणि या गणपती बाप्पांच्या नावाने विनायक मात्र तारणाल ठरताना कुंभारली क्रिकेट संघासाठी लगातारचे चौकार पाहायला मिळतात. अक्रॉस यावेळेला देखील अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अलाउंड कार्पेट खेळून काढलं तिथे मात्र पॉईंट रिझन मध्ये निश्चितप्रमाणे शॉर्ट पॉईंट रिझन मध्ये प्रोटेक्शन केलं जाईल. त्या चेंडूवर एक धाव इथे मात्र अर्जित होते. या दरम्यान विनंती करतोय उमरोली क्रिकेट संघाचे संघनायक लगेच आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. उमरोली क्रिकेट संघाचे संघनायक लगेचच आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. धावसंख्येमध्ये कन्सिस्टंटली बदल होते. धावसंख्या 16 धावा. एक शेवटचा चेंडू असेल राईट वुड विकेटच्या दिशेने. गोलंदाज तयार. ऑन दी अप हवेत. याही चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. संधी निर्माण होईल. हो चांगलं जजमेंट. एंड मुवमेंटला प्रोटेक्शन केलं गेलं आणि आपल्या संघासाठी एक चांगलं जीवनदान मिळालंय. निश्चितप्रमाणे विकेटचं पतन गॉन. थँक्यू. चला टेक्निकल कमिटी आपण चेक केली जाते आणि यस टेक्निशियन कमिटीकडून इथे मात्र सूचित करण्यात येईल. थोड्याच वेळात आपल्या समोर डिसिजन देखील देण्यात येईल. आणि मिस्टर गणेश यांना माघारी परतावं लागेल. OUT म्हणजे आउट. काम तमाम. निश्चितप्रमाणे गणेश हे मात्र
मोठ्या फटक्यासाठी मानले जात होते, ज्यांच्या माध्यमातून अगदी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. एंड मुवमेंटला चांगलं प्रोटेक्शन निश्चितप्रमाणे पाहायला मिळालं आणि आपल्या संघासाठी एक मोठं जीवनदान मिळालं आणि चांगला खेळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवाजीनगर क्रिकेट संघाकडून पाहायला मिळालं. निश्चितप्रमाणे पहिल्या षटकाचा अंत झालाय आणि पहिल्या षटकाचा अंत होत असताना पहिल्या षटकांती धावसंख्या झाल्यात त्या 16 धावा. काय कमालीची बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. विनायक आणि गणेश यांची सलामीची जोडी उतरली होती. दुसऱ्या फेरीमध्ये अगदी पहिला महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आला होता, जिथे मात्र कुंभारली क्रिकेट संघ आणि शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे जिथे बॅटिंग करत असताना कुंभारली क्रिकेट संघाने इथे मात्र विजयाचा रणसंग्राम फुकला होता आणि बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या होत्या. आता दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र उतरलाय मिस्टर युग यांना, जे अगोदरच्या मॅच मध्ये हिरो ठरले होते, ज्यांनी मात्र ज्यांच्या गोलंदाजी कडून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, ते युग यांच्यावर देखील मारा केला जातोय. यावेळेला उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंट रिझन मध्ये आणि डीप कव्हरच्या रिझन मध्ये तिथे प्रोटेक्शन केलं जाईल. डीप डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे काम तमाम. मोठ्या विकेटचं पतन गॉन. कदाचित थँक्यू. कॉम्बॉक्स मध्ये या गोष्टीची चर्चा झाली. आमचे नैनेश दादा कोपरे देखील आहेत, डीजे सुमित सर आहेत, अजित दादा आरडे सर आहेत. अगदी कॉम्बॉक्स मध्ये यांच्या वतीने देखील चर्चा करण्यात आली की या धावसंख्येची कदाचित गरज नव्हती, आवश्यकता नव्हती, कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर विनायक यांच्या वतीने चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. विनायक चांगले सेट्स बॅट्समन होते. या अगोदरच्या काही क्षणापूर्वी पाहायला गेलं तर ज्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता, 2 कन्सिस्टंटली चौकार चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले होते. मग अशा पद्धतीचा फलंदाज ज्या वेळेला रनआउट बाद होतो, निश्चितप्रमाणे आत्महत्या त्याला मात्र क्रिकेटच्या मैदानावर म्हटली जाते. आणि नवीन फलंदाज मैदानादरम्यान श्याम यांना मात्र पाचारण केलं गेलं, आमंत्रित केलं गेलं, जबाबदारी दिली गेली आहे. युग यावेळेला डाऊन झाले, खेळवण्याचा प्रयत्न केला गेला होता, खराब चेंडू होता, समाचार घेता आला नाही आहे. पंचांचा बोट याही वेळेला आकाशाकडे होत आहे आणि श्याम आल्या माघारी परतावं लागते. विकेट. थँक्यू. युग यांच्या गोलंदाजीचा आता मात्र विसर पडणं गरजेचं नाही आहे. ज्यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, त्या युगवर आता मात्र विश्वास दाखवला गेला. विश्वास दाखवल्यानंतर युग यांच्या माध्यमातून कन्सिस्टंटली चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. सीम अप चकवलंय, जाळं विणलंय आणि त्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आहे. आणि युग यांच्या अगदीच वयाचा विचार केला ना मित्रांनो, 14 इयर्स ओनली, 14 वर्षाचा खेळाडू आणि हा गोलंदाज आपल्या मात्र गोलंदाजीचं वर्चस्व दाखवताना दिसतो या शौर्य चषकामध्ये. आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, तिथे निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन केलं जाईल. या चेंडूवर 2 धावा वेगाने पळून काढल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कदाचित तो चेंडू थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये स्लो पद्धतीने येत होता, त्याला थोडंसं पुढे येऊन कॅरी करणं आणि फेकणं गरजेचं होती. मग अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण कदाचित गरजेचं असतं. एकूण 1 धावा देखील महत्वाची असते या क्रिकेटच्या मैदानावर. धावसंख्या झाल्या तर 19 धावा आणि पाहायला गेलं तर 4 चेंडू इथे मात्र डिलिव्हर केले गेले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. काय घडलंय मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावर हा देखील नियम महत्वाचा आहे. तुम्ही लगेच चेंडू टाकण्याआधी ट्रान्स करू शकत नाही, स्टार्ट घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे विकेट इथे देखील प्राप्त होताना दिसते. या क्रिकेटच्या मैदानावर या अगोदर इंटरनॅशनल क्रिकेट पटलावर देखील अशा पद्धतीच्या बऱ्याचशा घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. त्याच्यामुळे क्रिकेट खेळत असताना ते डिसिप्लिन, ते नियम, ते सगळ्या गोष्टींचं तुम्हाला पालन करणं गरजेचं असतं. आणि हे नियम, हे डिसिप्लिन व्यक्तिमत्वाला अगदीच एक चांगला क्रिकेटर, एक चांगला खेळाडू म्हणून घडवत असतो मित्रांनो. महेश आलेत शेवटच्या 2 चेंडूसाठी. गोलंदाज युक्त आहे राईट हँड विकेटच्या दिशेने.
हा डाऊन द लेग बरंचसं बाहेर लेग स्टिकला बेधून जाणारा कदाचित वाटलं होतं की सफळ होऊन खेळतायत, त्याच्यामुळे लेग स्टिकला कुठेतरी टार्गेट केलं होतं मिस्टर युग यांनी, परंतु बराचसा बाहेर काढला गेला. त्याच्यामुळे पंच वळले. पंचांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक इथे मात्र 22 अंमलात आणला जातोय, तो वाईड इंडिकेट करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा युग तयार. हा ही चेंडू उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर आहे. आता थोडीशी लेंथ इथे मात्र सुकताना दिसते युग यांची, जी आतापर्यंत चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली होती. 2 चेंडू लगातारचे वाईट टाकले. धावसंख्येमध्ये देखील कन्सिस्टंटली बदल होते. धावसंख्या 21 धावा. 2 षटकांचा महत्वाचा सामना मित्रांनो आपल्या भेटीला येतोय, जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंट रिजनमध्ये प्रोटेक्शन निश्चितप्रमाणे केलं जाईल, पाहायला मिळेल. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केला गेला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणारा तो प्रयत्न फसलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन होतंय. गॉन. चला थँक्यू डीजे. चला ओमकार यायचा. ओमकार आलेत नवीन फलंदाज. एक शेवटच्या चेंडूसाठी ओमकार यांना मात्र उतरले गेले. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय नागेश यांना. एक शेवटचा चेंडू आहे. युग राईट हँड ओव्हर द विकेट, राईट हँड ओव्हर द क्रीज. ऑन साईडला तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या रडारमध्ये आला नाही. संपर्क तेवढा पाहायला मिळालं नाही आहे. आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धावा येतात. याबरोबर पूर्वार्धाचा खेळ देखील संपलाय. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या कुंभारली क्रिकेट संघाने 23 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 24 धावा. 12 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. या बरोबरीने विनंती करतोय चला दंडनगरी क्रिकेट संघ आणि पालेकोण क्रिकेट संघ. चला दंडनगरी क्रिकेट संघ आणि पालेकोण क्रिकेट संघ आपण आला असाल तर पहिल्या फेरीतील ब गटामधील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. दंडनगरी क्रिकेट संघ आणि त्याच्या विपक्ष पालेकोण क्रिकेट संघ यायचा आपला नाणेफेकीचा कॉल इथे करायचा आहे. आयोजकांना विनंती करतोय की ज्या वेळेला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, टॉस केला जाईल, त्याच वेळेला आपले सन्मान चिन्ह देखील दोन्ही संघाच्या संघनायकांना द्यायचे आहेत. महत्त्वाचा सामना आणि हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा आयोजित शौर्य चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचं ठिकाण पुरापाडा BMCचं हे मैदान बोलिंज विरार पश्चिम. या स्पर्धेचे अगदी संस्थापक अध्यक्ष श्री नितीश खोपरे, सचिव महेश काप, खजिनदार मोहन मस्के, उपाध्यक्ष परेश पवार, रुपेश भुवड, देवेंद्र गोटल साहेब, नितेश बोरले, हरिश्चंद्र जोशी, महेश रायडे, प्रकाश धाडवे साहेब यांच्या वतीनं आणि यांच्या स्वप्नातून साकार होणारं हे शौर्य चषक 2026 हे पहिलं पर्व. पहिल्यांदाच भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून प्रमुख पाहुण्यांची देखील वर्णी लागली. त्याचप्रमाणे आणि स्पर्धेचं अगदीच प्रमुख उपस्थिती अनंत फिलसे साहेब उद्योजक यांनी देखील चांगलं सहकार्य शौर्य प्रतिष्ठान कोकण यांना केलंय. त्याच्यामुळे त्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला यशाला होताना दिसते. चला दोन संघाच्या संघनायकांना विनंती करतोय. दंडनगरी क्रिकेट संघ आणि पालेकोण क्रिकेट संघ. संघनायक यायचा आहे, नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. चला नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. आलेल्या जमलेल्या पाहणाऱ्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. सहर्ष स्वागत करतोय आणि महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला आपण पाहतोय कुंभारली क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर आडे क्रिकेट संघ, जिथे मात्र कुंभारली क्रिकेट संघाने सर्वप्रथम 12 चेंडूंच्या अगेन्स्ट 23 धावांची खेळी केल्याने 24 धावांचं टार्गेट
शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे या संघासमोर ठेवले आणि या नंतरच्या सामन्यासाठी अगदी दंडनगरी क्रिकेट संघ आणि पालेकोण क्रिकेट संघ या संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल झाला, जिथे मात्र पालेकोण क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. त्यांनी इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आम्ही क्षेत्ररक्षण करू असं डिसाईड केले. त्याच्यामुळे येणाऱ्या सामन्यामध्ये देखील दंडनगरी आणि पालेकोण क्रिकेट संघ हे देखील दोन संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. पंचांना विनंती करतोय जास्तीचा वेळ दोन्ही संघांना द्यायचा नाही आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या कुंभारली क्रिकेट संघ तुम्हाला देखील विनंती करतोय की लगेचच स्टार्ट करायचं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आजमावतील येथे नशीब घेईल कोणी भरारी. ही क्रिकेटची स्पर्धा मित्र, शेवटी ज्याच्या आधी ससा तो या सामन्याचा शिकारी. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज मिस्टर महेश. पहिला चेंडू मिस्टर महेश पहिल्या चेंडूला चकवलाय. पहिल्या चेंडूला स्पॉटवर डिलिव्हर केलं होतं आणि या चेंडूवर डिलिव्हर करत असताना हा चेंडू डिलिव्हर करत असताना कदाचित त्यांच्याकडे देखील रिस्क होती, कारण पहिल्या चेंडूला अशा पद्धतीने डिलिव्हर करणं हा थोडंसं रिस्की काम असतं. कारण फलंदाजाचा ट्रान्स देखील ओळखणं सुरुवातीच्या काही क्षणामध्ये गरजेचं असतं. त्याच्यामुळे फलंदाजी करत असताना संकेत आणि साहिल यांना कदाचित ओळखणं गरजेचे आहे. या वेळेला पहा शॉर्ट पॉईंट रिझन मध्ये तिथे कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. आउटफील्ड मास्टर फास्ट अँड फ्युरियस आहे. चेंडू सीमारेषे पार फरार आहे. 4 धावांसाठी चौकार आहे. थँक्यू. पहिला चेंडू ज्याप्रमाणे डिलिव्हर केला गेला होता त्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर बॅटर संकेत यांच्याकडे नव्हतं. तो डॉट बॉल आला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती क्लास आपल्या बॅटिंगचा दाखवलाय आणि तो क्लास दाखवणं गरजेचं देखील आहे. 12 चेंडूंच्या अगेन 24 धावांची सरासरी, म्हणजे प्रत्येक षटकावर 12 धावांची सरासरी तुम्हाला राखणं गरजेचं आहे. ते गुणोत्तर राखणं गरजेचं आहे आणि अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना तुम्हाला कदाचित लवकरच स्टार्ट घेणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा महेश तयार. तिसरा चेंडू राईट अँड राऊंड द क्रीज सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्टंपच्या बरोबर वरून चेंडू आहे, त्याच्यामुळे पंचांकडे अपील केली गेली होती. ती पंचांनी मात्र यशस्वीरित्या फेटाळली गेली आहे. इट्स अ फेअर बॉल, इट्स अ डॉट बॉल. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नाही. अजूनही संकेत थोडेसे सदम्यामध्ये दिसत आहेत. कदाचित वाटलं होतं की लेग स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. पंचांच्या वतीने कळवण्यात येतं की वाईट बॉल. निश्चितप्रमाणे खिलाडू वृत्ती दाखवली आहे गोलंदाज महेश यांनी आणि कदाचित हे गरजेचं आहे मित्रांनो. खिलाडू वृत्ती महत्वाची आहे. महेश यांनी मात्र सांगितलं की तो चेंडू वाईट होता. बॅकफुटला जाऊन स्टेअर पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे मात्र शॉर्ट पॉईंट रिझन मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू मात्र फास्ट अँड फ्युरियस आहे. याही चेंडूवरती 4 धावांसाठी मच नीडेड मच मोअर चौकार आहे. गरजेचं होतं या चेंडूवरती चौकार आहे आणि ते महत्वाचा चौकार इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या कुंभारली क्रिकेट संघाला मिळाला आहे आणि इथे एक स्टार्ट घेण्याचं काम कुंभारली क्रिकेट संघाकडून केलं गेलंय. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झाल्यात त्या. शिवाजीनगर क्रिकेट संघ निश्चितप्रमाणे धावसंख्या झाल्यात त्या 9 धावा. 9 रन्स ऑफ द बोर्ड. 12 धावांची सरासरी राखायची होती, त्यामध्ये 9 धावा तर लगावल्या गेल्यात. महेश आता मात्र महागडे ठरताना आपल्या संघासाठी. वन्स अगेन महेश राईट ओव्हर द क्रीजच्या दिशेने. याही वेळेला काय क्लासिकल फटका पाहायला मिळाला. तिथे एक प्रोटेक्शन निश्चितप्रमाणे आहे. चांगलं प्रोटेक्शन आपल्याला संघासाठी आपल्याला पाहायला मिळालं आणि हे प्रोटेक्शन निश्चितप्रमाणे गरजेचं आहे. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्हाला ती स्फूर्ती दाखवावी लागेल. तुम्हाला त्या मैदानामध्ये ऍक्टिव्ह राहावं लागेल, कारण गोलंदाजी करत असताना त्यांच्या वतीने पूर्ण प्रयत्न करत असतो, परिपूर्ण प्रयत्न करत असतो. फक्त क्षेत्ररक्षण करून तुम्हाला सावरनं साथ देणं गरजेचे असते. याही चेंडूवरती 1 धाव आले, धावसंख्या झाल्यात त्या 2 धावा आले, धावसंख्या 11 धावा. लोअर फुलटॉस चेंडू अलाउन द कार्पेट खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेला. तिथे मात्र वाईडिश लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण तिथे तैनात होतं. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मानस देखील होता, परंतु थांबवलं आणि ते थांबवणं गरजेचं देखील होतं, कारण धावसंख्या येत आहेत. धावसंख्या 12 धावा. ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा मित्रांनो पूर्ण करण्यामध्ये शिवाजीनगर क्रिकेट संघ यशस्वी झालाय. एक शेवटचा कदाचित चेंडू असेल तो डिलिव्हर केला जाईल. 24 धावांची आवश्यकता होती. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा लगावणे गरजेचे होते. 0.5 चेंडूंच्या खेळामध्ये शिवाजीनगर क्रिकेट संघाने तो अर्धा टप्पा तर गाठलाय,
12 धावा लगावल्या गेल्यात. एक शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर कदाचित गोलंदाज महेश यांना मात्र सावध पवित्र आकारावा लागेल. कदाचित एखादा ब्रेक थ्रू, कदाचित एखादी विकेट किंवा डॉट बॉल या मार्गाने महेश यांना कदाचित जावं लागेल. डावकुरी आताचा फलंदाज आहेत, ही देखील एक डोकेदुखी आहे. साहिल आहेत स्ट्रायकिंग हिंडला. फटका हवेमध्ये आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात. संधी निर्माण, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं परंतु माती झाली आहे. डाऊन द ग्राउंड पाहायला मिळालं, ऑन साइडला तटवलेला तो चेंडू होता आणि या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या आहेत. ज्या चेंडूची गरज होती, ज्या चेंडूवर आपण उल्लेख केला होता की एखादा ब्रेक थ्रू लागेल, एखादा विकेट येईल किंवा तो डॉट बॉल येईल, महेश यांच्या गोलंदाजीवर ज्या गोलंदाजीची चर्चा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती, त्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्या. धावसंख्या झाल्या त्या 14 धावा आणि विजयासाठी 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. छोटीशी संधी डीजे मास्टर यांना देऊन लगेचच माघारी परतूया. थँक्यू डीजे. 6 चेंडू विजयासाठी 10 धावा. संघर्ष इथे मात्र केला जातोय. महत्वाचा सामना आहे, दुसऱ्या फेरीतील सामना आहे. जिंकायचं तर सर्वांनाच आहे परंतु हरणारा संघ देखील मित्रांनो अगदीच मोठं मन ठेवून इथून मात्र निघत असतो आणि त्याच हरणाऱ्या संघासाठी त्या हरणाऱ्या संघाची मात्र कोणी मित्रांनो चर्चा करत नाही. त्याच्यामुळे नैनेश खोपरे साहेब, आमचे डीजे सुमित सर यांच्या वतीने देखील इथे मात्र चर्चा केली जाते. हरणारा संघ मात्र निराश असतो. त्या हरणाऱ्या संघासाठी एक शेरो शायरी इथे मात्र आगाज केली गेली आहे आमचे गुणलेखन करणारे नैनेश खोपरे यांनी. नैनेश खोपरे सर सांगतात की काश कहीं ऐसा होता कि 2 दिल होते सीने में, एक टूट भी जाता मैच हारने के बाद, तकलीफ ना होती घर जाने में. ओहो, बॅटची कडा लागले. थर्ड मॅन रिझन मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये तिथे निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन केलं गेलं. याही चेंडूवरती कदाचित वाटलं होतं की झेल बाद होणं गरजेचे आहे. हा झेल उडाला होता, त्या झेल पकडणं कदाचित गरजेचं होतं आणि त्या गडीला, त्या खेळाडूला माघारी परतवण्याची तिथे सुवर्ण संधी होती परंतु डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवर देखील 1 धाव. इथे मात्र समीकरण डोळ्यासमोर येतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. पहिल्या फेरीमध्ये दोन्हीही संघांनी मातब्बर इनिंग, मातब्बर खेळी करून दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश केला आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये एकापेक्षा एक वरचढ अशी कामगिरी दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कुंभारली क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर क्रिकेट संघ. 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. संघर्ष मात्र वाटायला आलाय. संघर्ष प्रगतीचे आमंत्रण असते मित्रांनो. जो स्वीकारतो तो नक्कीच पुढे जातो. हलक्या हाताने वंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वेल गो, चांगला चेंडू स्पॉटेड चेंडू होता. त्या चेंडूला ओळखण्यासाठी निश्चितप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारचं ऍक्शन पाहायला मिळालं नाही आहे. पंचांच्या वतीने कळवण्यात येते की घडी मात्र धावबाद होतोय, विकेटचं पतन होतोय. थँक्यू. 4 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानामध्ये, नवीन उमेदवार मैदानामध्ये. संदेश यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आहे. छोट्या छोट्या यशातून मोठं ध्येय गाठायचं असतं. स्वतःवर विश्वास ठेवून नवं जग निर्माण करायचं असतं आणि हे नवं जग निर्माण करण्यासाठी संदेश मैदानादरम्यान उतरलेत. ज्यांच्या वतीने आता कशा पद्धतीचा संदेश शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे याला दिला जातोय ते देखील पाहण्यालायक ठरेल. 4 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. हृदयाचा ठोका चुकतोय. महत्वाचा सामना आहे. पहिल्या 4 संघामध्ये प्रवेश करण्याची ही नामी संधी आहे, ही सुवर्ण संधी आहे आणि ती संधी कुंभारली क्रिकेट संघ आणि शिवाजीनगर क्रिकेट संघाकडून दवडली जाणार नाही आहे. त्या दोन्ही संघाकडून काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे, आयोजकांना विनंती करतोय. काय सामना आपल्या भेटीला आला मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये महेश यांच्यावर खांद्यावर जबाबदारी जी दिली गेली होती,
मात्र त्यांच्या अगेन्स्ट महेश यांच्या वतीने कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला मिस्टर महेश आणि तिथून थोडंसं बॅकफुटला जाताना दिसला संघ कुंभारली क्रिकेट संघ. कारण वाटलं होतं संघनायकांना की महेश एक महत्त्वाचा विश्वासार्थ गोलंदाज आहेत. महेश यांच्या वतीने एखादा गडी बाद करून एखादा ब्रेक थ्रू लावून 10च्या कमी धावा देण्याचा कदाचित त्यांचा मानस असेल, त्यांचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न मात्र निष्फळ ठरताना दिसला. महेश यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला 14 धावा इथे मात्र खर्च केल्या महेश यांनी. जी सरासरी राखणं गरजेची होती, 12 धावांची सरासरी राखणं गरजेची होती, त्यापेक्षा 2 धावा तर जास्तीच्या दिल्या महेश यांनी. त्यानंतर 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती. गणेश उतरले, गणेश गोलंदाजी मार्कवर आले, ज्यांच्या वतीने पहिला चेंडू मात्र 1 धावीचे आले. त्यानंतर कन्सिस्टंटली विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगली गोलंदाजी गणेश यांच्या वतीने पाहायला मिळते. आता अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडू तर सुरक्षित टाकलेत. 4 चेंडूंच्या अगेन्स्ट 9 धावांची आवश्यकता आहे. टाळ्या कोटल्या जात आहेत गणेश यांच्या नावाने देखील आणि बॅटर संदेश आणि साहिल यांच्या नावाने देखील, संकेत यांच्या नावाने देखील. 4 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. चला लेट्स प्ले. तिसरा चेंडू राईट हँड ओव्हर द क्रीज. अवयव द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. अलाउन द काटपे तिथे मात्र कोणत्याही प्रकारचं निश्चितप्रमाणे धाव नाही आहे. डॉट बॉल आहे. क्लासिकल गोलंदाज गणेश यांच्या वतीने पाहायला मिळतोय. आता मात्र थोडंसं दडपण आहे वलंदाज संदेश यांच्या डोक्यावर, कारण संकेत यांच्या डोक्यावर आणि संदेश यांच्या डोक्यावर देखील. 3 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. हाही चेंडू क्लासिकल परफ्यूम डिलिव्हरी पंचांकडे पाहिलं. डॉट बॉलची सांगताय, डॉट बॉलची सांगताय. काय गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर गणेश यांच्या वतीने. सलगचे 2 डॉट बॉल. आता मात्र 2 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल मिस्टर संकेत यांना. 2 चेंडू विजयासाठी 9 धावा. ज्यांच्या बॅट्स मधून आतापर्यंत 2 लगातारचे चौकार पाहायला मिळाले होते, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती, ते संकेत आता मात्र मैदानामध्ये. 2 चेंडू विजयासाठी 9 धावा. हा चेंडू छोटासा युटर्न घेतोय शिवाजीनगर क्रिकेट संघासाठी. 2 चेंडू विजयासाठी 8 आता मात्र धावांची आवश्यकता आहे. एक अवांतरित स्वरूपाचा धाव इथे मात्र पाहायला मिळाला गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून. आता मात्र गणेश यांच्या डोक्यावर देखील थोडासा प्रेशर आहे आणि तो प्रेशर असणं गरजेचं देखील आहे मित्रांनो, कारण एक फटका म्हणजे काम तमाम असं या क्रिकेटच्या मैदानावर कायम सांगितलं जातं. त्याच्यामुळे 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता पाहण्याला एक ठरेल. राईट अँड ओव्हर द क्रीज. फटका तर हा देखील चांगला आहे, फ्युरियस आहे, क्लासिकल आहे. चेंडू सीमारेषे पार आहे. पंचांच्या वतीने कळवण्यात येत आहे, सिग्नल दिला जातोय की 4 धावांसाठी चौकार आहे. थँक्यू. चला टीम मीटिंग करायची नाही. 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. कहाणी में और एक ट्विस्ट. मी अगोदरच सांगितलं होतं की क्रिकेटच्या मैदानावर एक नियम कायम सांगितला जातो की एक फटका आणि काम तमाम, आणि तो फटका या अगोदरच्या चेंडूवर पाहायला मिळाला. फक्त 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू गोलंदाज गणेश यांना असा टाकावा लागेल, कदाचित तो मोठ्या फटक्यापासून अवॉइड करावा लागेल, कदाचित मैदानादरम्यान अडवू शकतील अशा पद्धतीने तो चेंडू टाकावा लागेल. आणि फलंदाज संकेत आतापर्यंत जे स्थिर होते, 2 चेंडू लगातारचे डॉट आल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारचं डोक्यावरती दडपण त्यांनी मात्र दाखवलं नाही, कोणत्याही प्रकारचं प्रेशर ज्यांनी मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे, तो संकेत आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. शौर्य प्रतिष्ठान कोकण आयोजित शौर्य चषक 2026 एकापेक्षा एक सरस मॅचेस निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. दुपारच्या सत्रामध्ये सन्नाटा इथे मात्र पाहायला मिळतोय मैदानामध्ये. खाली बसणारे प्रेक्षक वर उभे राहून मात्र मॅच पाहणारे प्रेक्षक वर्ग देखील हल्ला बोल इथे मात्र पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा.
फटका चांगला आहे यावेळेला ऑफ साइडच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. 1 2 3 चेंडू सीमा रेषे पार. मैदानादरम्यान कोणी दाखल व्हायचं नाही, या फायनलचा सामना नाही आहे. आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येते मैदानादरम्यान कोणी दाखल व्हायचं नाही मित्रांनो, अदरवाईज यू विल गेट पेनलाइज. त्याच्यामुळे हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पार गेला आणि कुंभारली क्रिकेट संघाच्या तो काळजावर बाण जाऊन रुतला मित्रांनो. 2 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर जो वाईट टाकला होता तिथून मात्र यू टर्न पाहायला मिळाला आणि जी संधी संकेत यांना मिळाली त्या संधीचं सोनं मात्र संकेत यांनी केलं. संकेत यांच्या अगेन्स्ट लगातारचे 2 चेंडू डॉट टाकले होते, परंतु कोणत्याही प्रकारचं प्रेशर त्यांनी मात्र दाखवलं नाही, कोणत्याही प्रकारचं दडपण त्यांनी मात्र बॅटिंगच्या सहारे दाखवलं